बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की आपला द्वादशम हिंद केसरी बाकासूर. तर बाकासूर आपला जो देव आहे तर त्याच्यावरती मोठं संकट आलं आहे. थेट त्याच्या घरावरतीच काही समाजकंटकच म्हणू शकतो आपण, त्यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी बघू, आपल्या काल मामांनी आणि मोहिल शेट यांनी आव्हान केलेलं, तर त्या आव्हानाच्या अनुसरून खूप म्हणजे लांबून लांबून आपले बाकासूर बैलाचे फॅन्स या ठिकाणी आलेले आहेत समर्थनार्थ आपल्या बाकासूरच्या. दादा काय सांगाल, नाव तुमचं सांगा, कुठनं आलाय तुम्ही? माझं नाव सुधाकर बैरवाळ, मी बीडवरून आलेलो आहे. माझं नाव ज्ञानेश्वर सस्ते, मी पण बीडवरून आलेलो आहे. माझं नाव सस्ते अभिमान, मी पण बीडवरूनच आलेलो आहे. बीडवरून आले. दादा तुमचं काय नाव? चिपळूण. चिपळून. मुळशी. राहुल पिसाळ, कराडवरून आलो. कराड. बघू शकता खूप लांबनं सगळे बाकासूर बैलाचे आपले फॅन आलेत. काय सांगाल दादा, आज आपल्या बाकासूरवरती अन्याय होतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही समर्थनार्थ आलाय, काय सांगू इच्छिता, तुमच्या काय भावना आहेत? भावना काय सांगावं, हे जे झालंय हे असं कोणासोबत होऊ नये, हेच ही प्रार्थना आहे देवाकडे. हे झालं, हे संकट टळू दे. देवाची जी जागा आहे ती कोणच घेऊ शकत नाही. जी देवाची जागा आहे ती कायम राहिलीच पाहिजे. बघू शकता मित्रांनो, सगळ्यांची एकच इच्छा आहे की आपलं जो देव आहे बाकासूर, त्याचं म्हणजे जे स्थान आहे ते कोणतरी बाळकावण्याचा काहीतरी प्रयत्न करते. दंडेलशाही काल बघितलं आपण की ज्या प्रकारे लोकांना घेऊन या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर त्याच्या विरोधात आज ही सगळी निषेध करण्यासाठी ही मंडळी जमलेली आहे. तर त्यांची एकच इच्छा आहे की जो आपला देव बाकासूर आहे तर त्याची जी जागा आहे त्याची ती तशीच त्याची राहावी आणि कुठंतरी सत्याचा विजय व्हावा. हां, आणि गोरगरिबांवरती जो अन्याय अत्याचार चालला आहे तो कुठंतरी थांबावा, हीच अपेक्षा आहे. आणि त्याच्यासाठी एवढ्या लांबून म्हणजे की दादा तुम्ही काय करता, काम काय करता? मी कॉलेजला क्लर्क म्हणून आहे. क्लार्क आहे? हो. मी इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. मी कंपनीत असतो. तुम्ही दादा काय करता? मी ना सार्स बँकमध्ये कामाला. बँकेत कामाला. म्हणजे हे सगळे दादा तुम्ही काय करता? असतो मी कंपनी. पुण्यात कंपनीतच असता? मी बिल्डरकडे असतो. मी हॉटेल लाईन असतो. म्हणजे बघा, वेगवेगळ्या ठिकाणी यांचे व्यवसाय आहेत, कोण जॉबला आहे, कोण वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहे. त्या कामातील व्यस्त अशा प्रकारची लोक असतात, तरी पण त्यातनं ते वेळ काढून फक्त आणि फक्त आपल्या देवाच्यासाठी आलेत, त्याला समर्थन देण्यासाठी आले. आणि कायमच या सगळे जेवढे महाराष्ट्रातील, कसं महाराष्ट्राच्या बाहेरील आपल्या देवाचे जे चाहते त्यांचं समर्थन आहे आणि सत्याचाच विजय होणार हे नक्की आहे. आमचं देव बाकासूरवर कायम प्रेम आहे. 7 वर्ष झालं आम्ही त्याच्यावर प्रेम करतोय. जोपर्यंत तो पळतोय तोपर्यंत आम्ही त्याच्यावर प्रेम करतोय आणि इथून पुढे पण आमची त्याला कायम साथ असणार आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत त्याला आमचा पाठिंबा असेल. म्हणजे देव साक्षात बघितला तर तो आपण बाकासूरच्या स्वरूपातच, आणि हे आपलं भाग्य आहे की आपण त्यांना बघतोय जवळ, त्यांना स्पर्श करू शकतो. बघू शकता असे फॅनिस आणि त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहे. लवकरच ह्याच्यावरती काहीतरी तोडगा निघेल आणि जी सत्याची बाजू आहे तेच न्याय मिळेल आणि गोरगरिबांवरती होणारा अत्याचार त्या विरोधातच सगळे फॅन आम्ही आहे. एक फक्त मामांनी हाक मारायची, अख्खा महाराष्ट्र जाम होऊन जाईल. हो, मग मुंबई असो, दिल्ली असो, कुठेही असो, सुट्टी नसती त्याला. कधी बोलवलं तेव्हा येणार आहे. हां, कधी पण, कुठं पण, कावा पण. त्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे बाकासूर देवाला काय अडचण कुठलीच गोष्टी येणार नाही. आमच्यासाठी देवच आहे. बकासूर म्हणजे आमच्यासाठी एकदम नंदीमध्ये देवच आहे तो आमच्यासाठी. त्याची जागा कोण घेऊ पण शकणार नाही. नक्कीच दादा. जागा ती त्याची कायम आहे, ती राहणारच कायम. जो गोठा आहे त्याचा कोण हलवू पण शकत नाही आणि ती आहे ती जागा ती कायमच राहणार. नक्कीच बघू शकता अशा प्रकारच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि नक्कीच ज्यांना इथं येता आलं नाही त्यांनी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ना हा सपोर्ट दाखवा आणि जास्तीत जास्त करून अशा प्रकारे शेअर करावं. पावसामुळे कोण काय येऊ शकलो नाही जरा. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा अवश्य या. आणि तुमचं समर्थन दाखवा. समर्थन दाखवा. धन्यवाद दादा.